मॅचच्या दिशेने जाऊयात. हॅलो चेक. हॅलो. पहिला चेंडू अगदी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. दोन्ही टीम एका बाजूला भैरवनाथ फायटर्स, दुसऱ्या बाजूला श्री फायटर. आतापर्यंत भैरवनाथ फायटर पहिल्या मॅच मध्ये लॉस राहिला, म्हणजे पहिल्या विजयाच्या शोधामध्ये दोन्ही संघ आहेत आणि दोन्ही संघ एकमेकांसमोर. टॉस जिंकला भैरवनाथ फायटरनं आणि गोलंदाजी घेतली आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, इथेही धाव घेण्याचा प्रयत्न, नकार दिला जातोय. गरज होती का? अपील तर उचलली आणि थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये आता चेंडू टाकलाय. पीटीसी लाईव्ह. संख्येची पार्टे सर यांचा, आज निलेशजी मर्डेकर सर आहेत, सगळे आहेत. आज किरण धनावडे फक्त नाही आहेत आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ऑब्विसली आज सगळ्या मॅच होणार आहे. मी सकाळीच बोललो तुम्ही जो टायमिंग दिलाय तो चुकीचा आहे. आज सगळ्या मॅचेस होणार आहेत. लाईट्स आहे, सब कुछ आहे. हलक्या हाताने खेळण्याचा, आज स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न राहिला. थोडासा बाउन्स झाला, राईज झाला, पडलं तर थोडासा उसळी घेतली या चेंडूनं. पहिला चेंडू डॉट, नंतर आउट, नंतर डॉट. यावेळी देखील आपण पाहिलं तर प्रयत्न चांगला राहिलाय. डिक्लेअर मध्ये जाईल एक धाव. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय भैरवनाथ फायटर्स कडून. पहिलं खातं उघडलंय, पहिलं अकाउंट ओपन झालं, पहिला नारळ फोडला म्हण, पहिला श्री गणेशा झाला म्हण. ज्या पद्धतीने अकाउंट ओपन झालं, एक धाव स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. दोन्ही बॅटर सध्या मैदानामध्ये, एक चेतन फरांदे, दुसऱ्या बाजूला प्रीतम. ओहो, हाई लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटीच्या टॉप एजला खेळाडू जरूर येतोय, मात्र नो मॅन्स लँड मध्ये दोघांच्या बरोबर समोर चेंडू पडतोय. धावा कंप्लीट केल्या जातात. तब्बल आपण पाहिलं तर आताच्या या दोन धावेच्या मदतीनं टीमची टोटल 3 वरती जाईल. ओहो, यावेळी देखील आपण टॉप एज बॅटीची डिक्लेअर मध्ये एक सिंगल धाव जाईल. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपलाय. फटाफट ओव्हर संपवले. त्यानंतर ओव्हर क्रमांक 1 च्या अखेरीस संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. महत्वाची मॅच आहे. श्री फायटर्स साठी देखील रविदादा दळवी साहेब यांच्या मालकीचा संघ आहे, जे मैत्री ग्रुप जावलीचे उपाध्यक्ष आहेत. श्री रवी दळवी म्हणजे श्री फायटर्स याचे ओनर ते आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर भैरवनाथ फायटर. आज सगळ्या मॅच होणार आहेत, कारण की यानंतरच्या ज्या 2 मॅचेस राहिलेत त्याही होणार आहेत. या मैदानाची खासियत अशी की बाजूचे सगळे लाईट्स जेव्हा ऑन होतात तेव्हा नाईट मॅचेसचा एक फील येतो. तर सगळ्या मॅचेस होणार आहेत. जे संध्याकाळी झाली 7-8. स्वप्नील हिरवे गोलंदाजीसाठी दाखल झाला ओव्हर क्रमांक 2 मध्ये. टीमची टोटल फक्त 4 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 1 यशस्वी राहिली मी म्हणेल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटीच्या टॉप एजला, लॉंग ऑनला हे खेळाडू चुकी होत नाहीये.
अप्रतिम पकडली आहे कॅच. धक्का क्रमांक दुसरा बसलाय. अर्थातच श्री फायटर टीमला फलंदाज आउट. दोन धक्के आतापर्यंत बसलेत. सुरुवात होती ना, सुरुवात ती थोडीशी आपण पाहिली तर डगमगत झाली. शेवट कसा होतो भाऊ, शेवटच्या पानावरती धडा बदलतो. खरंय. वातावरणही मस्त झालंय. बॅकफुटला शॉट आम जॅक, आवाज चांगला आलाय. वन बाउन्स, अगदी चेंडू निघून जातोय. गुलीगत येईल 4 चौकार. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पॅटीच्या थोडंसं आपण पहिल्या स्टिकर एंडला जरूर लागला. एक सिंगल धावी ते कंप्लीट केले. एकाच धावी ती समाधान. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न केला जात नाहीये. आणि मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिले तर भाऊ असाच सुरुवात झालेला. भैरवनाथ फायटर आपण पाहिले तर श्री फायटर अशाच पद्धतीने खडतर प्रवास त्यांचा चालू होता. या देखील आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. कोणताही टायमिंग नाहीये, कोणतंही आपण पाहिलं कनेक्शन नाहीये. बॅट स्विंग झाली, चेंडू अगदी डॉट जातोय. गोलंदाजांचा जो बोलबाला आहे तो चांगला चालू झाला. श्री फायटर टीमला कुठेतरी आपण पाहिलं तर एक चांगली सुरुवात करावी लागेल. भैरवनाथ फायटर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर रविदादा देशमुख, संदीपदादा देशमुख यांच्या मालकीचा संघ. रविदादाचाही इतिहास चांगला राहिला. रविदादा देशमुखचा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मुंबईला आल्यापासून त्यांचा जो प्रवास आहे खडतर, तिथून पुढे आज आपण पाहिलं तर व्यावसायिक उद्योजक म्हणून ते आहेत. लॉफ करण्याचा प्रयत्न त्यांच्या बाबतीतही आपण चर्चा करणार आहोत. एक सिंगल धावी ते कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी येस नो वेट थांबलेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 10 धावा. आता डबल डिजिट आकडा आलाय 10चा. 10 धाव संख्या. वन टू गो. शेवटचा चेंडू. मान दिलाय, सन्मान दिलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न. सिंगल. पुश करो खुश रहो. एक सिंगलची की धाव आणि ओव्हर क्रमांक 2चा खेळ इथेच संपला. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवरती. ऐकूयात एक सुमधुर संगीत डीजे. हा एकदम ओके. ए खरं आहे, तू माझ्याशिवाय राहू शकत नाही. ही गोष्ट एकच गोष्ट बोलू शकते, ते म्हणजे पैसा. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 11 या धावसंख्येवरती. 11. ओव्हर क्रमांक 3. अनिकेत दाखल झालाय गोलंदाजीसाठी तिसऱ्या षटकामध्ये. लॉफ केलाय. हाही हातोडा फटका होऊ शकतो का?
अंतर किती आहे? टायमिंग प्रॉपर आहे. कॅच पकडली, विकेटचं पतन, फलंदाज आउट. हो युठी बाद. वा, सुमधुर संगीत. डीजे ऑपरेटर एकदम मस्त. थँक्यू. भाऊ तुझा ब्रेकअप झालाय का? नाही ना, एक नंबर गाणे, मजा आली भाऊ ऐकून. ही गाणी कोण लावतो माहिती आहे? जे हसलेत. एक्सपिरियन्स. टीमची टोटल 11 या धावसंख्येवरती 11. किरण दादा धनावडे यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. किरण दादा वेलकम. ऋतिक दाखल झाला. ओहो हो, व्हॉट अ बॉल. परफ्यूम बॉल. म्हणजे जो पाऊस पडला ना त्यानंतर जी माती ओली झाली ती माती चेंडूला लागल्यानंतर नाकाच्या जवळून जातो. इट्स अ परफ्यूम बॉल. अगदी. टीमची टोटल आपण पहिली तर अगदी जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवरती. 12. 1 to 12. 3 गडी बाद 12. पंचांचं कौतुक. कंटिन्यू अंपायरिंग चालू आहे भाऊ. उभे आहेत ते. या सगळ्या गोष्टी. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. 1 बाउन्स दंडित केले. आणि किरण दादा दळवी म्हणजे एक अभिमानाची गोष्ट की वैती सरांचं एज तू पाहिलं तर ते उभे राहतात कंटिन्यू अंपायरिंग साठी. हे ते कामाची प्रामाणिकपणा काय असतो भाऊ, हा असतो वैती सरांचा. खरंच हॅट्स ऑफ आहे. ओहो हो हो, हाही चेंडू अगदी व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. किरण धनावडे सर वेलकम. या 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 बसून घ्या आपण. आपलं मनापासून अधिक स्वागत. आणखीन एक व्हाईट बॉल. व्हाईट +1 तब्बल 2 धाव. भाई उपरवाला देता चप्पड फाडके ऐकलंय. बॉलर बी देताय चप्पड फाडके. त्याच पद्धतीने झालं. 0 चेंडू मध्ये तब्बल 4 धाबा त्यानं खर्च केलेत. टीमची टोटल जाऊन पोहोचेल अगदी 15 या धावसंख्येवरती. 15 धाबा. टीमची टोटल 16 धाबा. शोबोला 16 सोडून दिला. हाही चेंडू सोडून दिलाय पण ते इथे फसलाय. मारू की सोडू की मारू चेंडू, तोपर्यंत बाई मी डॉट जातो. एक्स्ट्रा कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. बॅकफुटला टायमिंग भेटला प्रॉपर. मागे जातोय गरकन बॅट फिरवली आहे. मिडल ऑफ द बॅट एक स्वीट साऊंड. इट्स गोस
डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपलाय आणि अगदी 22 धावसंख्या 22 धावा स्कोर कार्ड वरती. बाबा आज आपण पाहिलं तर अगदी आमचा विकास दादा धनावडे म्हणजे सोनू शेठ आणि विनय दादा धनावडे म्हणजे आमचा मित्र परिवार सगळं आहे. भाऊ म्हणजे फक्त नातं नाही, भाऊ आयुष्यभराची ताकद आहे. म्हणजे विकास दादा धनावडे सोनू शेठ हा मोठा भाऊ, मार्गदर्शक कणखर आधार आहे. विनय धनावडे हा लहान भाऊ आणि निष्ठावंत साथी खंबीर आधार आहे. दोघांचं नातं म्हणजे ब्रदर्स कलेक्शन सारखं एकदम क्लासिक आणि एकदम युनिक. व्यवसाय असो किंवा आयुष्य, एक जिथे थांबतो तिथून दुसरा सुरुवात करतो आणि एक जिथे लढतो तिथे दुसरा ढाल बनून उभा राहतो. गणराज उद्योग समूह हे फक्त नाव नाहीये राजा, तर दोन भावांची मेहनत, एकजूट आणि अटूट प्रेमाचं जिवंत उदाहरण, ज्वलंत उदाहरण म्हणजे गणराज उद्योग समूह. भाऊबंदकीचा हा किंग साइज ॲटिट्यूड. वादळ किती आलं ना तर या दोघांच्या खांद्याला खांदे लावून दोघे नेहमी उभे राहतात. भाऊ शेवटी नाव नाहीये, ब्रँड आहे, ब्रँड. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ नुकताच झाला. त्यानंतर आपण ओव्हर क्रमांक 4 कडे जातोय. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी उचलला, यावेळी देखील अगदी हात उचलला जातोय. ओ युठी आउट, फलंदाज बाद, बॅक टू डग आउट. त्यांचे गुडघे हालायला लागतात, जे बसले त्यांची मान हालते, जे बसले त्यांच्या हाताची घडी हालते. काहींनी ताल धरलेला असतो. ही ताकद आहे गाण्याची. अक्षय दाखल झाला, नवीन फलंदाज. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. गोलंदाज ज्या पद्धतीने फिरकीचा जादूगर बनलाय, ओमकार धनावडे त्याचं नाव आहे. अप्रतिम गोलंदाजी ओमकार. पूर्णपणे आकार दिला या ओमकारनं गोलंदाजीमध्ये. हाही चेंडू थोडासा बाहेर जातोय. विकेट किपर आहे मागे उभा, यष्टीरक्षक तुझा डाव संपवायला आणि संपवला तो डाव विकेट किपरनं. फलंदाज बॅक टू डग आउट. आणखीन एक फलंदाज आउट. सुरेश सुरेश त्यांनी खूप दिवसानंतर हे गाणं ऐकलं. हे गाजवलेत ही गाण्यावरती वराती. ओव्हर क्रमांक 4. बॅकफुटला फटका चांगला आहे, अंतरही चांगलं आहे, टायमिंगही चांगलं आहे. कदाचित धाव आहे एक, कारण की त्या झाडाच्या अलीकडून गेल्या. जे इकडून गेला असता तो षटकार असता. म्हणजे हमें तो अपनों ने लुटा. टीमची टोटल आपण पाहिली तर 22 या धावसंख्येवरती 22 डिक्लेअर धाव. दम होता या फटक्यामध्ये, पण ते मैदान इरती मैदान आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने हा फटका खेळलाय तिथे डिक्लेअर झोन म्हणून दिला जातो. प्रत्येकाचं आवडतं मैदान बनलंय इरती मैदान. कौटवलीकरांनी ग्रामस्थांनी प्रेमानं जपून ठेवलेले मैदान. 23 धावसंख्या. बरेचसे खेळाडू घडले या मैदानावरती. यॉर्कर खेळून काढलाय, पुढे येऊन अगदी वी शेप मध्ये अप्रतिम स्ट्रोक निघून जातोय आणि एक जणांनी कॅच पकडली आहे तिकडे. वड कॅच, पप्पू दादा त्याचं नाव आहे. अप्रतिम फटका. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावरती 29. यानंतरची मॅच ग्लोरिया स्पोर्ट्स आणि वैष्णवी 11 कॅप्टन तयार राहा. केला जाईल टॉस यानंतरच्या मॅचचा.
ओव्हर क्रमांक 4 चा खेळ संपलाय. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 29 आणि या षटकारासाठी आपण पाहिलं तर अनिकेत म्हणजे मोन्या यांच्या माध्यमातून तब्बल 501 रुपये या षटकारासाठी. थँक्यू सो मच. ओव्हर क्रमांक 4 च्या अखेरीस संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 29. हा स्कोर थोडासा शांत आहे, थोडासा कमी आहे, थोडासा छोटा आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये काय होत आहे तेही बघायचं. चला थोडासा स्पीडअप घ्या कारण की यानंतर अजून 2 मॅच बाकी आहेत. टॉस साठी कॅप्टन या. ग्लोरिया स्पोर्ट्स आणि वैष्णवी 11 दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या प्लीज. निलेश शिंदे मुंबई पोलीस मध्ये दादा ऍक्च्युली कार्यरत आहे आणि क्रिकेटसाठी वेळ काढतो, क्रिकेटसाठी वेळ देतो, आपल्या आवडत्या प्रेमासाठी वेळ जरूर देतो आणि हाईट फॅक्टर त्याचा नेहमी महत्वाचा कामही येतो. गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकामध्ये दाखल झालाय. हाईट फॅक्टर नेहमी कामी येतो पण कधी कधी एक्स्ट्रा बाउन्सही भेटतो. व्हाईट बॉल 1 बाउन्स म्हणून देखील दंडित केले. 1 फॉर दी ओव्हर. टीमची टोटल आपण 30 या आकड्यावरती. ओहो हाही चेंडू आता नो बॉल दिला जातोय कारण की हा चेंडू खेळणं गरजेचं होतं का. नो बॉल. ती जी हाईट फॅक्टर आहे त्या हाईट फॅक्टरमुळे जो चेंडू हात फिरतोय त्याच्यामुळे जो बाउन्स भेटतोय आपण बोललो तो हाईट फॅक्टर उपयोगी येते. हाईट फॅक्टर नो बॉल देते. फ्रीचा चेंडू लॉफ्ट केलाय, निघून जाईल 6 धावेसाठी. अंतर कव्हर केलंय. या फ्री हिटच्या चेंडूवरती हात धुवून घेतलेत. षटकार. आधीच्या चेंडू त्याची षटकार आला होता भाई चुबी थी वो चीज मन को लगी थी आणि त्याचसाठी हा स्लोअर वन बाहेर काढला. गती परिवर्तन पुन्हा एकदा केला सर्कलच्या आतमध्ये. कॅचचा प्रयत्न आणि अखेरीस कॅच हातातून निसटली आहे. 2 धावेचा प्रयत्न तिसऱ्यासाठी. या 3 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. कॅच असती तर चेंडू डॉट असता, विकेट असती, कॅच ड्रॉप झाली, धावा भेटल्या 3. टीमची टोटल जाऊन पोहोचेल अर्थातच 40 या आकड्यावरती. 40 धावा. येस अंपायर 1 शॉट. थँक्यू. 39 अतिघाई 1 धाव शॉट डी. फुल टॉस चेंडू सर पॅटीनं उचललाय. आहे खेळाडू त्याच्या हातातून हा चेंडू निसटलाय. आज नक्की होतंय काय. ओहो हो जेडी होता. रनआउट भेटेल आणि अखेरीस फलंदाज होईल आउट. मतलब आज क्या हो रहा है. टीमची टोटल आहे 40 या धावसंख्येवरती. लॉफ करण्याचा प्रयत्न बॅटीच्या टॉप एजला सर्कलच्या आतमध्ये. अखेरीस आणखीन एक फलंदाज आता आउट होईल. तुचल में आया. अशाच पद्धतीने खेळ राहिलाय. 8 विकेट आतापर्यंत माघारी गेलेत. वन टू गो. दोन्ही कॅप्टन आहेत तयार. ग्लोरिया स्पोर्ट्स आणि वैष्णवी 11. टॉस केला जाईल यानंतर. ग्लोरिया स्पोर्ट्स कॅप्टन भाऊ कॅप्टन आ जाओ. आई काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न जरूर केला. व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मधून. टीमची टोटल आणखी 41 पर्यंत जाऊन पोहोचेल.
41 धावा 50 आतमध्ये असणं इज अ सेफ इज अ नॉट सेफ. लेट्स सी. बॉलिंग अटॅक चांगला हवा यानंतर. लॉफ करण्याचा प्रयत्न दे घुमा के बॅट स्विंग केली. काही नाही भेटू शकत. कुछ नाही मी भूकट कुछ नाही भेट मत भागो मेरे दोस्त. डॉट बॉल निर्धाव चेंडू. आणि अखेरीस ओव्हर क्रमांक 5 चा खेळ संपला. इनिंगची संपला खेळ आणि अखेरीस संघाची धावसंख्या 41. 42 धावा हे टार्गेट या मॅच साठी ठेवलं जाते. जाऊया टॉस कडे थेट निलेशजी मर्डेकर सर यांच्याकडे. आणि तोपर्यंत टॉस साठी कॅप्टन ग्लोरिया स्पोर्ट्सचा अर्थातच निलेश अंबाला सॉरी निलेश भिल्लारे आपण या या वेलकम सर. करूया टॉस. धन्यवाद किरण सर. आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आपण या. ग्लोरियस स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळणार आहे वैष्णवी 11. या दोन टीममध्ये हा पुढचा सामना होत आहे आणि त्या मॅचचा नाणेफेकीचा कौल आता आपण मुख्य व्यासपीठावरतून करत आहोत. नाणेफेकीच्या कौलसाठी दोन्ही संघनायकांना या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. वैष्णवी 11 चला आपण रिपोर्टिंग करा. आपल्या या ठिकाणी टॉस होत आहे. नाणेफेकीचा आपला कौल केला जाईल. आपण टॉस करूया. ब्रदर्स कलेक्शनचे विकास यांना विनंती आहे की शेट आपल्या शुभासे आपण नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा करा. नाणेफेकीच्या कौलसाठी आपण त्यांना विनंती करूया या. आणि आपण आपल्या शुभासे नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. दोन्ही कॅप्टन्स आपण या. ग्लोरियस स्पोर्ट्स आणि त्यांच्या विपक्ष खेळणार आहे संघ वैष्णवी 11. नाणेफेकीच्या कौलचा आवाज कोण देणार? ओके जय सुर्वे. वैष्णवी 11 नाणेफेकीच्या कौलचा आवाज देणार. छापा काटा. ओके हेड टेल. हेड इज कॉल आणि हेड इट इज. टॉस जिंकलेला आहे वैष्णवी 11. एक सामना जिंकलाय. आणि जयेश या मॅच मध्ये तुम्ही टॉस जिंकताय काय घेताय? आम्ही प्रथमतः बॅटिंग करेन. पाठीमागच्या मॅच मध्ये संघाने बॅटिंग केली आणि धावसंख्येचा बचाव केला. याही मॅच मध्ये बॅटिंग करताय. संघाचं मनोबल वाढलंय. कशा भावना आहेत? खूप चांगल्या टीमचा सपोर्ट भेटलेला आहे आणि या मॅचला पण आम्ही चांगलं करून दाखविण्याची हे करतो. ग्लोरियस स्पोर्ट्सने एक सामना खेळलेला आहे. काय रिझल्ट हाती आलाय? हारलोय आम्ही. म्हणजे हा सामना ग्लोरियस स्पोर्ट्सला जिंकावा लागेल. लेश तुम्ही टॉस जिंकला असं काय घेतलं असं? आम्ही पण बॅटिंगच करणार होतो परंतु आता फिल्डिंग करायची आहे. कशा प्रकारे रूपरेष टाकताय? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. या मॅच मध्ये काही बदल नाही सेम टीम. ओके अधिकचा वेळ घेणार नाही. ग्लोरियस स्पोर्ट्स तुम्हाला आणि वैष्णवी 11 तुम्हाला. एक संघ दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये आहे तर एक संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहे. अशी यानंतरची मॅच आहे. ग्लोरियस स्पोर्ट्स विपक्ष वैष्णवी 11. परंतु एका बाजूला भैरवनाथ फायटर आणि श्री फायटरचा सामना रंगलाय. वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया 17 क्रमांक 2चं वार्तांकन किरण मस्कर सरांच्या आवाजातून. वैष्णवी 11 टॉस जिंकलं. मला माहित होतं निलेश भिल्लारे टॉस जिंकणार नाही कारण की तो आल्यानंतर ज्या माणसाला त्यानं हात मिळवला बोलो अभी टॉस नहीं जीतेगा मेरे दोस्त तू. मैं पहचान गया तू नाही टॉस जिंकणार. आल्यानंतर सरळ टॉसला जायचं. कधी कोणाला भेटायचं नाही. हा नियम आहे टॉसचा. वैष्णवी वॉन दी टॉस. मॅच मध्ये 42 धावेचा 142. शेवटची मॅच आहे ती आज होणार नाहीये. म्हणजे हां त्याचा अपडेट तुम्हाला दिला जाईल. म्हणजे मी आज ही इनिंग करून हां मी निघू शकतो पद्धतशीर. शेवटची मॅच आज होणार नाहीये दादा. त्याची अपडेट तुम्हाला दिली जाईल. नाही श्री ब्रदर्स पाटील वॉरियर्स शेवटची मॅच होणार नाहीये. त्याचे अपडेट्स दिले जाईल. चला मॅचला थोडासा स्पीडअप घ्या. अमर दादा शेवटची मॅच होणार नाहीये बरोबर चालेल ना? येस अपडेट दिले जाईल. येस नाही होणार आहे कन्फर्म. थँक्यू. म्हणजे यानंतर एक मॅच आहे दादा. जास्त साफ ट्रॅकर व्हाईट बॉलचा इशारा. पहिला चेंडू अगदी वाईट साठी. ओहो स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल जातोय. आज राजेश जवळ एक वेगळ्या फॉर्म मध्ये वेगळ्या टच मध्ये त्याच्या मनाला लागलेली एक गोष्ट की पहिली हातातली मॅच का गेली. मात्र या मॅच मध्ये कमबॅक करणं तो करू शकतो आणि गोलंदाजीसाठी ओमकार देखील चर्चेत राहिलाय.
ओ हो फटका हवेमध्ये. लॉंग ऑन रिझनचा खेळाडू फक्त चेंडूकडे पाहतोय. आला पत्र्याचा आवाज. पत्रा तोड षटकार. बॉलचा इशारा. राजेश जवळ फटका लागला. टायमिंग जुळलं की चेंडू ज्या पद्धतीने अंतर कव्हरची ताकद आहे ती दमदार ताकद आहे. सोडून दिला हाई. व्हाईट बॉलचा इशारा. श्री ब्रदर्सची मीटिंग तुम्ही पाहताय सध्याच्या. आपण आज किती किलो शिजवायचं ही त्यांची मीटिंग चालू आहे. मित्र परिवार हाही सोडून दिला जिथे आपण पाहिलं तर. मात्र यावेळी पंचांकडे मागतायत जरूर भाई. अंपायर बोलतात भाई ओ अगदी अष्ट्यांच्या वरून जातो लेग स्टिकच्या वरून. डॉट बॉल निर्धाव चेंडू. 9 धावा. विकेट घेण्याचा प्रयत्न बॅट स्विंग केली जाते. डॉट बॉल निर्धाव चेंडू. हा कमबॅक हवाय. कमबॅक असा हवाय. तोपर्यंत नॉन स्ट्राईकचा खेळाडू ओमकार ज्या वेगानं धावत गेलाय राजेशच्या जवळ आणि ज्या पद्धतीने त्यानं जी चर्चा केली काही सेकंदाची काहीतरी मंत्र दिलाय. बॅकफुटला शॉट आर्म जॅक बॅटीच्या टॉप एजला मिलेगा तो एकच भेटले सिंगल मध्ये. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अगदी 10 या आकड्यावरती 1-0. येस अंपायर. ओके बॉल. 5 चेंडू झालेत. 1 to go. मला वाटलं वैती सर मला बोलताय तू घरी जा. नंतर समजलं बॉल किती झाले. हा येस 1 to go. एक चेंडू अजूनही बाकी आहे. हाही चेंडू सोडून दिला जातोय. आणखीन एक वाईट बॉल. मित्र एक्स्ट्रा जास्त आलेत कारण की जो एक्स्ट्राचा आपण चर्चा करतोय वाईट जास्त वाईट आलेत. ओमकारच्या गोलंदाजीमध्ये नो डाऊट चांगली गोलंदाजी पण जे एक्स्ट्रा आलेत ती डोकेडुकी वाढवते भाऊ. हाही जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जिथे आपण पाहिलं तर कदाचित भेटेल सिंगल. येस डिक्लेअर मध्ये 1 धाव. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला. टीमची टोटल 12 धावा ओव्हर क्रमांक 1 च्या अखेरीस. टार्गेट ज्यादा लंबा नाहीये. 42 धावेचे एक टार्गेट आहे. पाटील वॉरियर्स श्री ब्रदर्स तुमची मॅच होणार नाहीये जी शेवटची मॅच होणार नाहीये. यानंतर फक्त एकच मॅच होणार आहे आणि त्यानंतर पॅकअप. ओव्हर क्रमांक 2 कडे आपण जाऊयात. गोलंदाजीसाठी दाखल झालेत ओव्हर क्रमांक 2. येस चेतन फरांडे. ॲज अ गुड बॉलर ॲज अ गुड ऑलराऊंडर बोलू शकता कारण की चेतन ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर मिस्टर चेतन ज्या पद्धतीने प्रॅक्टिस मैदानामध्ये लवकरानंतर करतो मेहनत ज्या पद्धतीने करतो मॅच घेऊन खेळतो आणि आता गोलंदाजीसाठी दाखल झालाय. एक ॲग्रेसिव्ह खेळाडू आहे आणि त्याच्यासमोर ओमकार धनावडे. आता मजा येईल. दोन्ही ॲग्रेसिव्ह खेळाडू एकमेकांसमोर आले ना कुठे ना कुठेतरी ती आग लागते. येस यावेळी देखील पहा अगदी डॉट बॉल जागेवरतीच उभा आहे. चेतनची ही गोलंदाजी आहे म्हणून चर्चा केली की चेतन और जेव्हा दोन्ही ज्वलनशील पदार्थ एकमेकांच्या समोर येतात तेव्हा एक मोठा धमाका होतो.
आता होणार होता बाल बाल बच गया. अरे चेतन याच गोष्टीसाठी तयार आहे की कुठेतरी फलंदाजाच्या मनातील गोष्ट जाणून घ्यायची. कट केलाय शॉट जॅक उचलला फेकून दिला जातोय. ओमकार धनावडेच्या बॅट मधून येतोय अफलातून षटकार. टीमची टोटल अगदी 18. जो बॅटचा आवाज येतोय टॉक 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 तो इथपर्यंत आवाज येतोय. आणि त्यानंतर हा फटका लॉफ केला. फुल टॉस चेंडू सरळ जाऊन पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. गॅप शोधला वाट शोधले या दरीतून निघून जातोय. 4 4 4 चौकार. अप्रतिम. थँक्यू डीजे वक्रतुंड. सुमन आता मालक आलाय ना आता छान वाजवणार तू. यावेळी देखील आपण पाहिले तर अगदी व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. 1 फॉर दी ओव्हर. येस अंपायरनं दिला डिसिजन. आता 1 बाउन्स तुमचा झाला. टीमची टोटल आपण पाहतोय 23 वरती आहे. 42चं टार्गेट आहे भाऊ. शॉट आर्म जॅक ओमकार धनावडेच्या बॅट मधून आणखीन एक येतोय बाहुबली ठोला. दे धक्का धूम धडाका. वॉट अ स्ट्रोक. षटकार. वाह वॉट अ स्ट्रोक यार. संघाची धाव संख्या गाडी रमपंपो. हाही स्विच इट करण्याचा प्रयत्न. कॉन्फिडन्स आहे त्याचा कारण की जे 2 फटके आले त्यानंतर जो कॉन्फिडन्स येतो तो स्विच हिट खेळू शकतो. तो कॉन्फिडन्स येतो त्यानं मिळवलाय. 2 षटकार 1 चौकार. दबाव टाकण्याचं एक वेगळं षडयंत्र चेतनच्या समोर. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग फसलाय. लॉंगॉनचा खेळाडू वेगानं जातोय चेंडूपर्यंत पोहोचलाय. व्हॉट अ कॅच. व्हॉट अ कॅच. रनिंग कॅच प्रीतमने पकडली आहे. अफलातून कॅच या प्रीतमनं पकडली आणि ओमकार आणि चेतन मध्ये ज्या पद्धतीने हमरी तुमरी चालू होती अखेरीस ओमकार धनावडेला चेतननं माघारी पाठवलं. मात्र ओमकारने देखील चेतनच्या गोलंदाजीवरती धावा मात्र पाऊस पाडला आणि संघाची धाव संख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 29 लॉस ऑफ दी 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर. निलेश शिंदे नवीन बॅटर. या या थांब. हा जाऊ दे. माझ्या राईट अँड लेफ्ट हँडला अगदी दोघेही डोलू लागले. खूप छान गाणं ट्रेंडिंग सॉन्ग. रतन धनावडे गोलंदाजीसाठी दाखल झाला. स्क्वेअर कट अप्पा कट. फटका चांगला आहे. टायमिंग चांगला आहे. धावा किती भेटतील. अगदी डोळ्यासमोर टप्पा पडलाय आणि अगदी चेंडूनं सांगितले टाटा बाय बाय मी चाललो. 4 येईल चौकार. माझी राज्यात चर्चा मला ठसतं फाटके पावणे मारतं माझं वाढीव घरदार माझ्या सक्सेसच्या माग माझ्या आईचा हातभार.
लागतंय. वॉट अ बॅटिंग. कुठून? राजेश जवळ या कोटवलीच्या मैदानामधून आणखीन एक बसला. आता नाही चोपला, आता तो फसला. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 39 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या जात आहेत. कसं आहे रायमिंग, कसं आहे जमतं आपल्याला. 39. आई जागेवर खेळण्याचा प्रयत्न. उसको सिर्फ सक्सेस चाहिए, उसको सिर्फ 6 चाहिए. गोलंदाज सांगतोय अब मार के दिखा. डॉट बॉल. तीन धावा हव्यात विजयासाठी. 2 चेंडू बाकी आहेत. राजेश शक्यला काफी आहे. चेंडू पडल्यानंतर अगदी लेग अंपायरकडे पाहतोय. वाईट दे दो, वाईट दे दो. अंपायर बोलतोय वो खाऊ नाहीये. डॉट आहे. निर्धाव चेंडू. डॉट येईल. 1 टू गो. आही फटका खेळलाय. काही होऊ देत. 3 डॉट खाणार पण मॅच षटकारनच संपवणार. आणि हा खऱ्या अर्थानं असा खेळाडू आहे जो जिद्दी आहे आणि जी भैरवनाथ फायटर टीम पहिल्या मॅच मध्ये थोडक्यासाठी पराभूत झाली होती त्या संघानं मोठा विजय घेतला. रवी देशमुखच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आलंय आणि संदीप देशमुख देखील आता स्माइल करतायत. दोघांचा आनंद आता गगनात मावणार नाही कारण की या टीमनं पहिला विजय मिळवलाय. दोन्ही टीमला शुभेच्छा आणि श्री फायटर हार्ड लक बॅड लक. तुम्हालाही पुढच्या मॅच साठी शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देऊयात ज्या खेळाडूने या मॅच मध्ये